नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, इथे मी आज मेथीचे पराठे बनवलेले आहेत। अगदीच मऊ लुसलुशीत आणि खायला सुद्धा चविष्ट झालेले आहेत। सर्वात प्रथम मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी देणार आहात त्यासाठी। तर हे मऊ लुसलुशीत छान मेथीचे पराठे तयार करण्यासाठी इथे मी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर ही बारीक चिरून घ्यायची आहे। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण, एक चमचा जिरे आणि ओवा अशा पद्धतीने सर्व जिन्नस घेतलेले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पेस्ट बनवून घेणार आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची छान पेस्ट तयार करणार आहे। लसूण पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर याची अशी ही फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। याच्यामध्ये जे जिरं आहे ते थोडं ओबडधोबड राहिलं तरी छान लागतं ते पराठ्यांमध्ये। आणि इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेले आहे। गव्हाचं पीठ 3 वाट्या घेतलेलं आहे मी इथे। त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे चण्याचं पीठ घेणार आहे, म्हणजेच बेसन घेणार आहे। 5 चमचे बेसन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी हळद घालून घेते, अर्धा चमचा। हळद सुद्धा आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायची आहे, पण हळदीने रंग छान येतो त्याच्यामुळे मी अर्धा चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि सफेद तीळ जे आहेत ते सुद्धा आवडीप्रमाणे घातलेले आहेत। इथे मी ही पेस्ट जी आपण करून घेतलेली, जी वाटण करून घेतलेलं ती सुद्धा घालून घेतली। त्यानंतर अर्धी वाटी दही आणि लास्टला ही जी आपण बारीक कट करून घेतलेली मेथी आहे ती घालून घ्यायची। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून छान आपण मळून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मी व्यवस्थित मळून घेते आहे। आधीच मी पाणी घातलेलं नाही, कारण काय होतं, मेथीला पाणी सुटते। त्याच्यामध्ये आपण मीठ सुद्धा घातलेले आहे, सर्व जिन्नस घातलेले आहेत, त्याच्यामुळे अंदाजाने थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून याचा गोळा तयार करायचा आहे, जसे की आपण चपाती करण्यासाठी पीठ मळून घेतो। तर इथे फायनली मी पीठ मळून घेतलेलं आहे। याच्यावरती मी थोडंसं तेल घालून अजून छान मळून घेते। तेलाचा हात लावल्यामुळे ते व्यवस्थित मळता येतं, नाहीतर मग ते हाताला चिटकत राहतं। अशा पद्धतीने सर्व मस्तपैकी अशी मळून घ्यायचं। याला रंग सुद्धा छान येतो, कारण आपण हळद अर्धा चमचा याच्यामध्ये घातलेली आहे। फायनली हे आपलं पीठ मळून इथे रेडी आहे। आता मी थोडंसं हाताला तेल लावून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते। जसे की आपण चपातीला गोळे तयार करून घेतो त्याचप्रमाणे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि मग ह्याचे जे पराठे आहेत ते आपण तयार करणार आहोत। सर्वप्रथम मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी आणि इथे एक गोळा घेऊन आता लाटायला सुरुवात केली आहे। इथे असं थोडंसं लाटून त्याच्यावरती मी हाताने तेल लावून मग त्याची अशी गोळी बनवून त्याचा पराठा तयार करणार आहे। सुकं पीठ लावायचं आणि व्यवस्थित आपल्याला याचे पराठे तयार करायचे आहेत। हे पहा, मी जशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित लाटणं गोल गोल फिरवत तुम्हाला इथे पराठे तयार करायचे आहेत। हे पराठे अगदी व्यवस्थित होतात, पोळपाटाला चिटकत नाहीत। अगदी मी एका हाताने उचलून सुद्धा हे पराठे व्यवस्थित बनवत आहे। पहा, हा एवढा पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि आता तवा गरम झाला आहे, त्याच्यावरती हा पराठा घालून घेते। गरम तव्यावरती पराठा अगदी छान भाजला जातो। हे पहा, हाताने सुरुवातीला मी पलटी करते आणि चारही साईडने त्याला व्यवस्थित
तेल लावून आपल्याला हा पराठा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा आहे। वरून मी तेल घातलेलं आहे। दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा पराठा खूप सुंदर चविष्ट लागतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये हा पराठा कसा झाला हे सांगायला विसरू नका। लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता। अगदीच चविष्ट झाला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय कराल अशी आशा आहे। तर पहा, मी व्यवस्थित उलटण्याने दाबून दाबून दोनही साईडने शेकवून घेतला आहे पराठा। अगदीच व्यवस्थित आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल मंडळी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।